आहेत, शेतमजूर आहेत, विद्यार्थी आहेत, सगळ्यांच्या बाबतीमध्ये शैक्षणिक असतील सगळ्या बाबतीमध्ये त्यांच्या अडचणी होत्या, त्यांच्या काही मागण्या होत्या आणि त्या संदर्भात ते मोर्चे करून या ठिकाणी निघालेले होते. पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी बांधवांनी शेतकऱ्यांनी मुंबईमध्ये यावं, इतक्या लांब चालत यावं, हे काही आम्हाला योग्य वाटत नव्हतं आणि म्हणून मी त्यांच्याशी पहिल्या दिवसापासून संपर्कात होतो. काल आमची बैठक झाली दुपारी 11-12 वाजता. असं कुठे थांबा, राज्यातले शिष्टमंडळवाले आहेत. ब्रेक होता ना. आणि आज त्या संदर्भामध्ये मी त्यांना विनंती केली की आपण मुंबईला यावं आपलं शिष्टमंडळ घेऊन. या ठिकाणी कॉम्रेड ढवळे साहेब आलेत, नवले साहेब आलेत, अजून निटकोळे साहेब आलेत, आमदार साहेब आलेत आणि त्यांचे सगळे सहकारी, त्यांची 10 जणांची टीम, 11 जणांची टीम या ठिकाणी आलीत आणि त्यांचे जे प्रश्न होते विशेष करून आदिवासी खात्याचे संबंधित होते, महसूल खात्याच्या संदर्भात होते, शिक्षण खात्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी होते, वन खात्याच्या संदर्भात होते आणि माझ्या जलसंपदा खात्याच्या संदर्भात जे प्रश्न होते ते सगळे प्रश्न घेऊन ते या ठिकाणी आलेत. आम्ही सर्व मंत्री, सर्व प्रधान सचिव, अधिकारी, नाशिक जिल्ह्यातले कमिशनर असतील, जिल्हाधिकारी असतील, पालघरचे जिल्हाधिकारी असतील, सर्व ऑनलाईन जोडले गेलेले होते आणि अतिशय चांगली चर्चा, पॉझिटिव्ह चर्चा, सकारात्मक चर्चा या बाबतीमध्ये झालेली आहे. एक एक विभागावाईज आम्ही या ठिकाणी चर्चा केली आणि विशेष त्याची जी मागणी होती वनपट्ट्यांच्या बाबतीची मागणी होती की उतार्यावर जमीन कमी आहे, शेतकऱ्यांकडे तो कसतो जास्त आहे. त्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचा विषय होता. त्याच्यावर सविस्तर चर्चा झाली, चांगले निर्णय झाले. बावनकुळे साहेब या ठिकाणी होते. त्याचबरोबर शैक्षणिक खात्याच्या संदर्भामध्ये त्याची बैठक झाली, आमची चर्चा झाली. तर दादा भुसे साहेब या ठिकाणी होते. वन खात्याच्या बाबतीमध्ये नाईक साहेब स्वतः या ठिकाणी हजर होते. मी इरिगेशन खात्या संदर्भामध्ये त्याची चर्चा केली. आदिवासी मंत्री उईके साहेब हे या ठिकाणी होते आणि म्हणून अतिशय सविस्तर पॉझिटिव्ह चर्चा या ठिकाणी झालेली आहे आणि आम्ही सांगितलं आहे की हे सगळे कामं आम्ही टाईम बाउंड करणार आहोत. गेल्या वेळीसुद्धा 12-14 मागण्या होत्या, त्यातल्या काही अर्ध्या पूर्ण झाल्यात, की राहिल्या असतील. मी जवळपास 4-5 वेळा या सगळ्या मोर्चांना सामोरं गेलेलो आहे गावित साहेबांसमोर आणि अनेक वेळेला असं होतं की काही मागण्या पूर्ण होतात, काही राहून जातात. पण यावेळी अतिशय टाईम बाउंड कार्यक्रम आम्ही आखलेला आहे कारण शेवटी आदिवासी बांधवांना, शेतकऱ्यांना, मजुरांना, आमच्या भगिनींना, आयांना या ठिकाणी असं पायी चालत यावं हे काही आम्हाला योग्य वाटत नाही. मी कालही सांगितलं हे आम्हाला सगळं वेदनादायकच आहे आणि म्हणून आता सगळ्या विषयांवर साधकबाधक चर्चा होऊन तोडगा निघालेला आहे. सकारात्मक निर्णय सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे. आपल्याला कल्पना आहे माननीय मुख्यमंत्री महोदयसुद्धा किती सकारात्मक आहेत आणि म्हणून आता बैठक संपलेली आहे. सर्व विषयाचे मिनिट तयार होतील, आम्ही त्यांना ते देणार आहोत आणि आता थोड्याच वेळात आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटायला वर्षा बंगल्यावर जाणार आहोत. त्या ठिकाणी फक्त एक सदिच्छा भेट घेतली की हा मोर्चा संपेल, सगळे आपापल्या घरी जातील. पण अतिशय मोठ्या संख्येमध्ये म्हणजे गेल्या वेळी जो मोर्चा निघाला होता, आपण कुठे साली काढला होता, 17मध्ये मोर्चा निघाला, त्याच्यासुद्धा दुप्पट तिप्पट संख्येमध्ये सगळे शेतकरी बंधू भगिनी या ठिकाणी आलेले आहेत. खूप मोठा मोर्चा या ठिकाणी होता. पण आमच्या विनंतीला मान देऊन शेवटी सर्व शिष्टमंडळ या ठिकाणी आलेत. गावित साहेब या ठिकाणी आलेत, ढवळे साहेब असतील, नवले साहेब सगळे या ठिकाणी आलेत, आमदार साहेब या ठिकाणी आलेत आणि त्यामुळे चांगला तोडगा या ठिकाणी निघाला आणि ते सुद्धा या सगळ्या चर्चेवर, निर्णयावर हे सकारात्मक आहेत. ते स्वतःही या ठिकाणी सांगतील. पण मी त्यांचे पुन्हा आभार मानेल की आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आलात आणि सकारात्मक चर्चा केली, त्याबद्दल पुन्हा त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. वनपट्ट्याची जी मागणी ही मागच्या आंदोलनात पण त्यांनी घेतली होती. हो. ज्यावेळेला बाबतीत तुम्ही टाइम बॉन्डचा उल्लेख केला नाही, वनपट्ट्याच्या बाबतीमध्ये 2-3 वेगवेगळे प्रकार आहेत. आता त्यांचं म्हणणं आहे वनपट्टे तर देण्याच्या बाबतीमध्ये मागच्या वेळेला मागणी होती, आपण दिले, जे कष्ट आहेत त्यांनाही दिले. पण वनपट्ट्याच्या बाबतीमध्ये आता त्याचं म्हणणं की जी जागा शेतकऱ्यांकडे आहे ती जागा आणि उतारावर असलेली जागा याच्यामध्ये फरक आहे, यामध्ये फरक आहे आणि म्हणून ती प्रत्यक्षात जाऊन मोजणी करून ती जी एवढी असेल तेवढी आमच्या उतारावर लागली पाहिजे. आज अतिशय चांगला निर्णय झाला
म्हणजे MR सॅक असेल वगैरे असेल हे सगळं सध्या बाजूला ठेवून जे शेतकरी तक्रारी करतील की माझ्याकडे तर 2 एकर जागा आहे, माझ्या उतरावर 1च एकर जागा आलेली आहे, गुंठे झालेली आहे, 10-15 गुंठे झालेली आहे, पण ती प्रत्यक्षात जाऊन प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक समिती नेमलेली आहे. त्यांनी त्या ठिकाणी ज्या तक्रारी येतील त्या सगळ्या तपासायच्या आहेत. त्या तपासून जी प्रत्यक्षात जागा त्या ठिकाणी तो कसतो आहे शेतकरी ती त्याच्या नावावर करण्याच्या संदर्भामधला एक चांगला निर्णय या ठिकाणी महसूल खात्याच्या माध्यमातून बावनकुळे साहेबांनी या ठिकाणी घेतलेला आहे. मुख्यमंत्री मोदयांनी फोनवर मी बोललो, त्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे आणि म्हणून मला वाटतं हाही प्रश्न आता निकाली निघेल. आणि या सगळ्या तक्रारी निराकरणासाठी आम्ही 3 महिन्याचा टाईम बाउंड कार्यक्रम दिलेला आहे. 3 महिन्यामध्ये सगळे आता हे प्रकरण निपटारा यांचं करायचं आहे आणि सर्वांनी मान्य केलेलं आहे. आम्ही लक्ष ठेवू, मी स्वतः आता गुंबेवाडीच्या नाशिकलाच असतो, मी स्वतः यामध्ये लक्ष घालणार आहे आणि या प्रश्नाचा निपटारा मी आता करणार आहोत. भाऊ, या प्रकारे आता जे काही मॉक मार्च होता आलेला होता, शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलवलं होतं तुम्ही, मात्र त्यांच्या मागण्यांमध्ये असं होतं की या अगोदर सुद्धा अशा प्रकारचं मॉक मार्च असेल, आंदोलन असेल ते झालं, मात्र त्यावेळेला निर्णय दिले होते, नियम बनवले होते, मात्र कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी झाली नव्हती. आता अशा प्रकारचं जर निर्णय दिले, 3 महिन्यांचा कालावधी सुद्धा तुम्ही मंडळात दिलेला आहे, त्याची अंमलबजावणी होणार आहे का? नाही, मी तेच सांगितलं की गेल्या वेळी सुद्धा 17 मध्ये मोर्चाला असेल, त्यानंतरही मोर्चाला मागणीत असतात मोर्चा आणि अनेक प्रश्न सुटत असतात. काही प्रश्न असं असतं की कारणामुळे, टेक्निकल कारणामुळे, पाठपुरामुळे, कोऑर्डिनेशन नसल्यामुळे राहून जातात, ही वस्तुस्थिती आहे. पण अनेक प्रश्न सुटतही असतात आणि मग पुढच्या वेळेला पुन्हा मग मोर्चात असतो, मागण्यात असतात, हे निरंतर चालणारी प्रक्रिया असते. आणि म्हणून मला असं वाटतं की अनेक प्रश्न सुटलेले होते, काही प्रश्न राहिलेत. आता नवीन एक प्रश्न आला होता की बाबा प्रत्यक्षात जमीन, उतार्यावरची जमीन, यातली तफावत, यातला मार्ग कसा काढायचा. आणि म्हणून अतिशय मला वाटतं एक सकारात्मक निर्णय या बाबतीमध्ये झाला आहे. धान खरेदीच्या बाबतीमधला एक चांगला निर्णय या ठिकाणी पुन्हा झालेला आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये, शाळा खोल्यांच्या बाबतीमध्ये अतिशय चांगले निर्णय आणि माझ्या खात्याच्या माध्यमातूनही चांगला निर्णय. नदी जोड प्रकल्पाचा विषय आहे, शेतकऱ्यांना पाणी मिळण्याचा प्रश्न आहे. हा अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे, त्यातून मार्गही निघालेला आहे. मला वाटतं स्वतः गावित साहेब आपल्याला या बाबतीमध्ये सांगतील. सर, ज्या पद्धतीने ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाकडनं राज्य सरकारला आणि ओबीसी आयोगाला एक नोटीस आलेली आहे की बाकी आयोगातील अनेक मागण्या रद्द करण्याच्या बाबतीत ही नोटीस आलेली आहे. कधी आज नाही, मला माहिती नाही, माहितीनुसार मी 3 तास इथेच बसलो होतो, मला कल्पना नाही याबाबत. दुसरा गोष्ट असं आहे की कालपासून जे प्रकरण गाजते का तुम्ही बाबासाहेबांचं नाव घेतलं नाही म्हणून तुमच्यावरती ॲट्रॉसिटी अंतर्गत दाखल करावा तुम्ही अर्ज दिलेला आहे. अनेक ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचं प्रयत्न सुरू आहे. मला वाटतं कालपासून मी 4-5 वेळा खुलासा केला या विषयावर. आता काय प्रत्येक वेळेला काही खुलासा सर, दुसरं असं आहे नहीं, आदिवासी विभाग की तरफ से, मतलब आदिवासी हमारे जो किसान हैं, भाई है, बहन है, उनका बहुत बड़ा मोर्चा अखिल भारतीय किसान सभा, जिनके अध्यक्ष यहाँ पर है माननीय हमारे गावित साहब है, JP गावित, उनके नेतृत्व में नासिक से मुंबई तक निकला था. बड़ी संख्या में, क्योंकि 15,000 के ऊपर लोग, किसान भाई बहन